नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे मॅथ क्लासेस कडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 9वी जॉमेट्रीमधील फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री यामधील काही कन्सेप्ट पाहणार आहोत। फर्स्ट कन्सेप्ट आहे पॉइंट। A point denotes a specific location and has no dimensions, that is width, length or depth. We describe a point using a small dot and a capital letters. It is a tiny dot. हा खूप असा छोटासा टिंबा असतो। It is denoted by English capital letters. नेक्स्ट पॉइंट आहे लाइन। Line is an infinite set of points. A line is a straight path that extends infinitely in two directions and has no thickness. We represent a line with two arrowheads over 2 points. लाइन ही असंख्य अशा बिंदूचा संच असतो आणि ती दोन्ही बाजूने अमर्याद वाढत असते आणि तिला दोन्ही बाजूने एरोहेड असतात। नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाइन सेगमेंट। अ लाइन सेगमेंट और सेगमेंट इज अ पार्ट ऑफ अ लाइन अँड कंटेन 2 एंड पॉइंट्स। वी टेक अ मेजरमेंट ऑफ सेगमेंट। आपण या सेगमेंटचा मेजरमेंट घेऊ शकतो, आपण लाइनची मेजरमेंट करू शकत नाही। आपण या ठिकाणी फिगर मध्ये पाहत आहोत सेगमेंट ए बी, यालाच आपण सेगमेंट बी ए असं सुद्धा म्हणू शकतो आणि शॉर्ट फॉर्म मध्ये याला आपण सेग ए बी असं सुद्धा म्हणतो। नेक्स्ट कन्सेप्ट आहे रे। अ पार्ट ऑफ लाइन रे कंसिस्ट ऑफ वन एंड पॉइंट और इनिशियल पॉइंट अँड एक्सटेंड इन ओनली वन डायरेक्शन। रे हा एकाच बाजूने एक्सटेंड होत असतो, एक बाजूला एंड पॉइंट असतो, आपण त्यालाच इनिशियल पॉइंट असं सुद्धा म्हणतो। या ठिकाणी आपल्याला रे बी ए, रे ए बी हे दिसत आहेत। रेचे वाचन करताना आपण इनिशियल पॉइंट पासून सुरुवात करत असतो। यानंतर पुढची कन्सेप्ट आहे प्लेन्स। इन अ जॉमेट्री फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. It is extend in all direction without end. A plane extend in 2 dimensions with no thickness or boundary. Planes ला आपण मराठीमध्ये प्रतल असं म्हणतो। प्रतल हे सपाट असा एक पृष्ठभाग असतो। यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉइंट्स। It is important to note that for all points that lie on the same line are called collinear points, otherwise they are non-collinear points. 3 or more than 3 points lies on the same lines, they are called collinear points. यानंतर आपण काही प्रॉपर्टीज पाहू। A infinite line passing through a single point. एका सिंगल पॉइंट मधून आपण अनेक अशा रेषा ड्रॉ करू शकतो। जर 2 पॉइंट दिलेले असतील आणि त्यामधून आपल्याला रेषा ड्रॉ करायची असेल तर आपण त्या 2 पॉइंट मधून एक आणि एकच रेषा आपण ड्रॉ करू शकतो। वी कॅन बी ड्रॉन वन अँड ओनली वन लाइन पासिंग थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स। यानंतर आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स ही महत्त्वाची अशी कन्सेप्ट पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला एक नंबर लाइन दिसत आहे। या नंबर लाइन वरती काही लेटर्स आहेत आणि काही नंबर्स आहेत। या ठिकाणी नंबर लाइन वरती आपल्याला ए हा पॉइंट दिसतोय आणि ए पॉइंट वरती आपल्याला -4 हा त्याचा कोऑर्डिनेट आहे। डी पॉइंटने दर्शवलेला -6 हा कोऑर्डिनेट आहे। बी या पॉइंटने 2 हा कोऑर्डिनेट दर्शवला आहे। तसेच 5 हा नंबर किंवा हा कोऑर्डिनेट सी या पॉइंटने दर्शवलेला आहे असे आपण म्हणू शकतो। कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 2
coordinate of point D is -6. To find the distance between any two points, then the distance between 2 points is obtained by subtracting the smaller coordinate from the larger coordinate. The distance between any two points is a non-negative real number. कुठल्याही दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करायचे असेल तर त्यामध्ये आपल्याला मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करावा लागेल. तसेच येणारं डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह नंबर्समध्ये येतं, निगेटिव्ह नाही. आपण पुढील एक्झाम्पल पाहू. द गिव्हन नंबर्स आर द कोऑर्डिनेट ऑफ 2 पॉईंट्स ऑन अ नंबर लाईन. स्टेट द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स. आपल्याला खाली नंबर लाईन दिसत आहे आणि ए आणि बी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बीचा कोऑर्डिनेट 6 आहे आणि एचा कोऑर्डिनेट -2 आहे. या ठिकाणी 6 हा -2 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून आपण डिस्टन्स फाइंड करताना डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू 6 -2 इज इक्वल टू 8 अशा प्रकारे आपण डिस्टन्स फाइंड करणार आहोत. मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट मायनस करणार आहोत. यानंतर आपण बिटवीननेस म्हणजे दरम्यानता हा पॉइंट अभ्यासणार आहोत. इफ ए बी अँड सी आर 3 पॉइंट्स अँड डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी, देन पॉइंट बी इज इन बिटवीन पॉइंट ए अँड बी अँड राईट ॲज ए डॅश बी डॅश सी. ए बी आणि सी असे आपल्याला 3 पॉईंट दिलेले असतील आणि ते तिन्ही पॉईंट एक रेषीय असतील. ए आणि सी यांच्या दरम्यान जर बी हा पॉईंट असेल तर आपण म्हणू शकतो बी इज अ बिटवीन ए अँड सी.